आणि पुण्यातून महत्त्वाची बातमी आहे। पुणे अपघात प्रकरणी आरोपी वेदांतला आता 14 दिवस बाल सुधारगृहामध्ये ठेवण्यात येणार आहे। आरोपी वेदांत अग्रवालला बाल सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अपघात प्रकरणाच्या तपासापर्यंत आरोपीला बाल सुधारगृहातच ठेवलं जाणार आहे। आरोपी सज्ञान की अज्ञात हे पोलीस आता तपासानंतर ठरवणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, वेदांतला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे, मात्र तो अज्ञान आहे की सज्ञान याचा निर्णय पोलीस तपासांतीच होणार आहे। सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर काल बालहक्क न्यायमंडळाने आपला निर्णय जो आहे तो दिलेला आहे। याआधी वेदांत अग्रवाल याला जामीन जो आहे तो कोर्टाने मंजूर केलेला होता, मात्र आता बालसुधारगृहामध्ये ठेवण्याचा निर्णय जो आहे तो बालहक्क न्यायमंडळाने घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये नवीन माहिती जी आहे ती दिवसेंदिवस समोर येते। वेदांत अग्रवालनं ज्या दिवशी गाडी चालवली, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो दारू पिऊन गाडी चालवत होता असं परिवहन विभागाचं म्हणणं आहे। जवळपास गाडीचा वेग जो आहे तो 160 किलोमीटर प्रति तास एवढा होता आणि खरं तर याच अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू जो आहे तो झाल्याची घटना घडलेली होती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी पोर्शे कार या अपघातामध्ये दिसली ती म्हणजे पोर्शे कार जी आहे ती बेंगलोरवरून मागवण्यात आलेली होती। 6 महिन्यासाठी तिचं रजिस्ट्रेशन जे आहे ते परिवहन विभागाकडे नोंदणी होती, मात्र त्याचा क्रमांक घेण्यासाठी जी नियमित शुल्क भरावं लागत होतं ते नियमित शुल्क जे आहे ते मात्र विशाल अग्रवाल यांनी RTO मध्ये भरले नसल्याची माहिती सध्या समोर येते। मात्र जी पोर्शे कार बेंगलोरवरून आणण्यात आलेली होती त्या पोर्शे कारची VIP नंबरसाठी नोंदणी जी आहे ती खरं तर मागणी करण्यात आल्याची माहिती सध्या परिवहन विभागातल्या अधिकाऱ्यांकडून मिळते। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 महिन्यांसाठी रजिस्ट्रेशनवरती असलेली गाडी जी आहे ती रस्त्यावरती फिरली, अल्पवयीन मुलांना ती चालवली आणि त्याच्यामध्ये अपघात होऊन 2 जणांचा खरं तर जागीच मृत्यू झाला। ही गंभीर घटना आहे। काल ज्यावेळेस खरं तर कोर्टासमोर सुनावणी झाली ते कोर्टाच्या सुनावणीमध्ये सुद्धा हे 2 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आले। ते म्हणजे अल्पवयीन असताना सुद्धा विशाल अग्रवाल यांनी वेदांत अग्रवाल याला गाडी दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडीची कोणतीही अधिकृत नोंदणी नसताना ही गाडी जी आहे ती रस्त्यावरती फिरत होती। मात्र सध्या आता RTO असेल त्याचबरोबर परिवहन विभागातील प्रशासनाकडून गाडीवरती कारवाई जी आहे ती करण्यात येते। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विशाल अग्रवाल यांनी गाडीची कोणतीही अधिकृत नोंदणी जी आहे ती केली नसल्याची माहिती मिळते आणि त्या दिवसाचा गाडीचा वेग जो आहे तो प्रति तास साधारणतः 160 किलोमीटर एवढा होता आणि या धडकेमध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। मात्र सध्या वेदांत अग्रवाल याला बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आलेला आहे। पुढचे 14 दिवस वेदांत अग्रवाल याच्यावरती बालसुधारगृहामध्ये। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय समोर येतं, काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।